मैडम, अगर किसी का खून होता है तो फांसी होती है ना। मैडम आप कुछ कीजिए प्लीज, मेरे बाल बच्चे अनाथ हो जाएंगे। मैं अपने घर में इकलौता कमाने वाला हूँ, मुझे कुछ नहीं सूझ रहा है। मैडम आप कुछ कीजिए। खत्म कर दो उसे। क्या? हाँ, विकी को खत्म कर दो। लेकिन मैडम, बचना है ना। अगर विकी ने अजय को सब असलियत बता दी तो सब जेल में सड़ेंगे। पसीना पोंछो। ये लो। ये तुम्हारे पसीने की कमाई है। ही संधी सोडू नकोस तिवारी। आता कमवायला मिळतायत तर कमवून घे, नंतर ही संधी मिळेल की नाही माहिती नाही। कर तुझ्या माणसाला फोन आणि पाठव विकीला साहेबांकडे। हेलो, कहाँ पर हो? एक को खत्म करना है। ठीक, चलो। सर, इकडेच भेटायला बोलवलंय का विकीने? गणपती मंदिरासमोर बोलला होता, एवढ्यात यायला हवा। सर, पण तुमची खात्री आहे का की विकी तुम्हाला भेटेल म्हणून? तुला असं का वाटतं? सर, कारण जो तुम्हाला मारायला माणसं पाठवू शकतो तो इतक्या सहजपणे तुमच्या समोर येणार नाही। मीरा सरदेसाईने दिलेली बातमी आहे, आपल्याकडे काही पुरावाही नाहीये। आणि विकी जेव्हा समोर येईल तेव्हा त्यालाच विचारू। सर, मनवणे तुम्ही इथे? तावडे सरांच्या स्ट्रिक्ट ऑर्डर आहे। तुम्हाला आलेला निनावी फोन आणि तुमच्यावर झालेला हल्ला पाहता तुम्हाला एकट्याला सोडू नका अशी ऑर्डर आहे। ठीक आहे, ही सिच्युएशन मला एकट्याने हँडल करावी लागणार आहे। तुम्ही सगळे पुढे येऊ नका, जेव्हा विकी येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन। ओके सर। मैडम विकी। तिवारी फास्ट। जी मैडम। तिवारी फास्ट, रोको उसे। जी मैडम। काहीतरी सांगण्यासाठी धनंजय बद्दल। हो, त्याने मला कॉल केला होता। मग काही सांगितलं का? काही बोलला तुम्हाला तो? नाही। मिस्टर अजय, प्लीज तुम्ही त्याला शोधा, त्याला भेटा आणि त्याला विचारा त्याला काही माहिती आहे का धनंजय बद्दल। आता इतके दिवस झाले अजूनही तपास सुरूच आहे, काहीच सुगावा लागत नाही। विकीकडनं धनंजय बद्दल काही माहिती मिळाली तर खूप बरं होईल। धनंजय आता सापडायला हवा। मॅडम, आमचे प्रयत्न सुरू आहेत, काळजी करू नका। शेलार, तू मॅडम सोबत इथेच थांब। विकी समोर इतर कोणी येता कामा नये। अहो पण सर, काय करणार आता तू? मी दिलेलं सिम कार्ड याच्यातच आहेत ना सगळे पुरावे। तू ओळखलं नाहीस अजून राणी काय चीज आहे।
मॅडम तुम्ही निघालात तरी चालेल, आम्ही कळवूच तुम्हाला काय ते. नाही नको, मी थांबते. अजय गेले आहेत ना विकीला घ्यायला, ते घेऊन आले की मग मीच घेऊन जाईन विकीला पटवर्धनांकडे. खूप काळजी वाटते त्याला. ओके, बट ॲटलिस्ट तोवर गाडीत तरी बसा. चालेल. सोनावणे साहेब, आपण इकडेच थांबूया. अजय सरांची ऑर्डर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण त्यांच्यासोबत गेलो तर कदाचित विकी समोर येणार नाही. आणि धनंजय सरदेसाईंबद्दल जर काही इन्फॉर्मेशन मिळवायची असेल तर आज अजय सरांना विकीला एकटं भेटणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातून त्यांना काही वाटलं तर ते आपल्याला फोन करतीलच. मैडम, हम निकलें क्या? तिवारी जरा चुप रहो, इधर रहेंगे तो शक नहीं होगा. काकू, अजून डोळे उघडत नाहीयेत. हो ना, डॉक्टरने आताच इंजेक्शन दिले ना, त्याची गुंगी असावी. तुम्ही अजयला बोलवलात ना? हो, मी फोन केलाय आणि आमचे हे सांगत होते फार महत्त्वाची केस आहे सध्या त्यांच्याकडे. त्यांनाही असं अचानक येता येणार नाही. आत्ताही त्यांच्या डोक्यात काकूंचाच विचार चालू असेल. काकू, काकू. या केसमध्ये एकाचा जीव गेलाय. वरिष्ठांचं तर म्हणणं असं आहे की अजय ठाकूर ज्या पद्धतीने केस हाताळतायत त्यामुळे हे सगळं होतंय. विकीला धनंजयबद्दल काहीतरी बोलायचं होतं म्हणून तो पोलिसांकडे चालला होता आणि तेव्हाच त्याचा ॲक्सिडेंट झाला. या दोन घटनांचा एकमेकींशी काही संबंध असेल का?